नमस्कार. अश्विन महिन्यातील पौर्णिमेला आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो. माता लक्ष्मी आणि चंद्राच्या कृपेचा हा दिवस. पण या व्रतामागे एक खास कथा आहे, जी सांगते पूर्ण श्रद्धेने केलेल्या व्रताचे महत्त्व आणि त्याची शक्ती. प्राचीन काळी एका नगरीत एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याला 2 मुली होत्या. दोघीही पौर्णिमेचे व्रत करत असत. मोठी मुलगी अत्यंत श्रद्धाळू आणि निष्ठावान होती. ती प्रत्येक पौर्णिमेचे व्रत संपूर्ण विधिविधानानुसार आणि नियमानुसार पूर्ण करत असे. पण लहान मुलगी ती मात्र हे व्रत अर्धवट करायची, नियमांचे पालन करत नसत. तिच्या या अर्धवट व्रताचा परिणाम तिच्या आयुष्यावर झाला. जेव्हा जेव्हा तिला मुले झाली तेव्हा ती जन्मताच किंवा लगेचच मरण पावत असत. आपल्या मुलांच्या मृत्यूमुळे ती खूप दुःखी आणि निराश झाली. तिने अनेक पंडित ब्राह्मण यांना विचारले, माझ्या पदरी हे दुःख का? माझे बाळ का जगत नाही? तेव्हा एका पंडिताने तिला स्पष्टपणे सांगितले, बाळ न जगण्याचे कारण तूच आहेस. तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण करत नाहीस, ते अर्धवट ठेवतेस. जर तू हे व्रत संपूर्ण नियमानुसार आणि श्रद्धेने केलेस तर तुझ्या मुलावर येणारं संकट नक्कीच टळेल. पंडिताचे बोलणे ऐकून लहान मुलीने ठरवले की आता ती पूर्ण व्रत करेल. एकदा तिचा मुलगा मृत झाला असताना तिने मोठी बहीण ज्या आसनावर बसणार होती त्या आसनाजवळ ते मृत बाळ वस्त्रात गुंडाळून ठेवले. मोठी बहीण जेव्हा आसनावर बसण्यासाठी आली तेव्हा नकळत तिच्या पायाचा स्पर्श त्या बाळाला झाला. मोठी बहीण एकदम थांबली आणि म्हणाली, अगं, तू मला कलंकित करणार होतीस. मी जर यावर बसले असते तर मला दोष लागला असता. तेव्हा लहान बहीण हात जोडून म्हणाली, ताई, हे बाळ आधीपासूनच मृत होतं, पण तुझ्या पूर्ण व्रताच्या पुण्याईमुळे आणि भाग्यामुळे ते पुन्हा जिवंत झाले आहे. हा चमत्कार पाहून लहान मुलीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने त्याच दिवसापासून कोजागिरी पौर्णिमेचे व्रत पूर्ण नियमाने आणि अखंड श्रद्धेने करण्यास सुरुवात केली. व्रताच्या प्रभावाने तिच्या घरात सुख समृद्धी आली आणि तिची मुले दीर्घायुषी झाली. म्हणूनच म्हणतात, या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि कोण जागे आहे असे विचारते. जो या रात्री जागा राहून तिची पूजा करतो त्याला धन, धान्य आणि आरोग्याचं वरदान मिळते. ही होती कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची कथा. आपणही श्रद्धेने हे व्रत करून लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करूया. धन्यवाद.